नवरात्रीमधील आजचा रंग आहे केशरी. केशरी हा रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. यामधून आशा व्यक्त होते. केशरी रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होतो. या रंगाच्या वापराने नैराश्य दूर होते. तर आजच्या दिवशी मी माझ्याकडे कन्यापूजन ठेवलं होतं. सर्व मुलींना, छोट्या मुलींना मी हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करत आहे. त्यांना जेवायला मी आज बोलवलं होतं. कन्यापूजेमध्ये 2 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींना घरी बोलावून कन्यापूजा केली जाते. माता राणीची भक्तिभावाने पूजा करून कन्यापूजा केल्याने माता आपल्या भक्तांवर सदैव कृपा करून सर्व इच्छा पूर्ण करते, अशी धार्मिक इच्छा आहे. 9 दिवस मातेच्या 9 रूपाची पूजा केली जाते. नवरात्रीत मधील एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारी पूजन किंवा कुमारिका पूजन. नवरात्रीत किमान एका कुमारिकेचे पूजन तरी व्हायला हवे. त्यानंतर आमचे संध्याकाळी बिल्डिंगमध्ये समई पूजन होते. समई पूजन याआधीसुद्धा मी या चॅनलवर मागच्या वर्षीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. इथे समई पूजन आमच्या बिल्डिंगमधील एका घरी होणार होतं. तिथे डेकोरेशन आहे. हे इथे देवीचा फोटो, त्याला छान हार वगैरे घालून सजवलेला आहे आणि इथे ही मोठी समई आहे. त्या घरी जिथे समई पूजन होईल तिथं बाहेर असं त्याचं छान त्याला रांगोळी वगैरे फुलांची करून सजवलेलं आहे. खूप छान सगळं डेकोरेशन केलेलं होतं आणि सर्व बायकासुद्धा छान तिथे तयारी करून आल्या होत्या, साड्या वगैरे घालून, आणि प्रत्येकीने समई आणलेली होती आणि याच समईचं इथे पूजन होणार होतं सामूहिक पद्धतीने. इथे आमच्याकडे एक आंटी आहेत, त्या दरवर्षी हे समई पूजन घेतात आणि त्यांनीच ही प्रथा सुरू केलेली आहे. त्या साऊथ इंडियन आहेत आणि त्यांच्याकडे साधारण अशी पूजा केली जाते समईची. गेल्या 7-8 वर्षापासून ही पूजा दरवर्षी आमच्या बिल्डिंगमध्ये होते. इथे बघू शकता सर्व बायका समईची प्रत्येक घरी घेऊन आलेल्या आहेत आणि प्रत्येकीला हळदी कुंकू, फुलं वगैरे असं दिलेलं आहे. आणि जेव्हा त्या श्लोक वगैरे म्हणतात त्या पद्धतीने इथे पूजा केली जाते समई. आता इथे समई पूजनाच्या आधी जो फोटोला बाहेर हार देवीच्या फोटोला आधी ओवाळून आतमध्ये घेणार आहे आणि मग समई पूजनाला सुरुवात होणार आहे. प्रत्येकीने समई छान सजवून आणले आहेत आणि मग नंतर जेव्हा आंटी पूजेची सुरुवात करतील तेव्हा प्रत्येकीने एक हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून समईची पूजा करायची आहे. इथे बघू शकता, इथे मी अशा पद्धतीने माझी समई छान सजवली आहे. आणि नंतर मग जेव्हा पूजा सुरू होते, साधारण 1-1.5 तास पूजा ही चालते. छान अगदी पॉझिटिव्ह सगळं वातावरण निर्माण होतं. इथे एकीकडे आंटी एक श्लोक म्हणत आहे आणि आम्ही त्याप्रमाणे इथे अक्षदा, हळदी कुंकू आणि फुलं अर्पण करून समईला पूजा करत आहोत. समई पूजनामुळे आपल्या मनातील नकारात्मकता आणि अडचणींवर मात होते, तसेच आत्मसमर्पणाची भावना निर्माण होते. नवरात्रीत समई पूजनाचे महत्त्व विशेष आहे. या काळात भक्त देवीच्या 9 रूपांची आराधना करतात, ज्यामुळे त्यांना आध्यात्मिक शांती, साक्षात्कार आणि शक्ती मिळते. या पूजेमुळे भक्तांच्या मनाची शुद्धता साधली जाते आणि जीवनातील सकारात्मक तडे वळवले जाते. समई पूजनाद्वारे भक्त आणि विचारांचे, कर्मांचे मूल्यमापन करून प्रणती आणि समृद्धी मिळवतात. म्हणून मला नवरात्रीमधील समई पूजन ही गोष्ट खूप आवडते आणि दरवर्षी आम्ही ही मनोभावे सर्व महिला आमच्या बिल्डिंगमधील नेहमी करतात. आता इथे बघू शकता तुम्ही, नंतर त्यांनी त्यांच्या देवघरामध्ये समई ते पूजन आणि देवीची त्या फोटोचं मांडणीसुद्धा किती छान पद्धतीने केलेली आहे. खास ते सगळं बघण्यासारखं होतं. सगळी एकदम वातावरणसुद्धा अगदी छान वाटत होतं. पूजा झाल्यानंतर मी ते समई ते माझ्या देवघरात नंतर आणली. प्रत्येक जणाला नंतर वाण देण्यात आलं. समई पूजन झाल्यावर सर्वांनी काही फोटो काढले होते. तर असा हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.